नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत महाराष्ट्र स्टेटमध्ये जे काय आपले सेमी गव्हर्नमेंटचे बीएमएस कॉलेज किंवा प्रायव्हेट बीएमएस कॉलेज तुम्हाला बघायला भेटतील ना, त्यांचा एक्सपेक्टेड कट ऑफ 2024 साठी कॅटेगरीनुसार किती जाऊ शकतो, कोणत्या कॅटेगरीला किती नीट स्कोर असेल तर आपल्याला सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो। आणि जो काय आपला परत रिझल्ट आला ना 26 तारखेला, तर त्यानुसार जो आहे तो मी हा कट ऑफ तुमच्याबरोबर शेअर करत आहे। ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेणं खूप गरजेचं आहे। पहा, आता हा जो कट ऑफ आहे तो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे, याच्यापेक्षा कमी स्कोरवर पण तुम्हाला सीट अलॉटमेंट होऊ शकतं। त्यामुळे तुम्ही जर जस्ट नीट एक्झाम क्वालिफाय जरी झालेले असाल तरी महाराष्ट्र स्टेटच्या स्टेट काउन्सिलिंगमध्ये जी काय 1000 रुपये काउन्सिलिंग फीस राहते ना, तर ते रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करून तुम्ही काउन्सिलिंगला लास्टपर्यंत वेट करू शकता। आता मी तुम्हाला कमी स्कोरवर पण अलॉटमेंट होऊ शकतं असं का बरं बोलत आहे, कारण तुम्ही जर बघितलं तर काउन्सिलिंग आपली चलते थर्ड राऊंड पर्यंत आणि थर्ड राऊंड पर्यंत आपण बेटरमेंटला जाऊ शकतो किंवा मग वेट करू शकतो की आपल्याला अजून चांगलं कॉलेज कसं भेटेल, किंवा मग तुम्ही जर राऊंड 1 राऊंड 2 मध्ये बीएचएमएस जॉईन केला असेल तर तुम्ही थर्ड राऊंड पर्यंत बीएमएस ला वेट करू शकता। पण जर तुम्ही राऊंड 1 राऊंड 2 मध्ये किंवा राऊंड 3 मध्ये जर बीएचएमएस जॉईन केला असेल तर तुम्ही देन चौथ्या राऊंडला बीएमएस साठी एलिजिबल राहत नाहीये। तर त्या केसमध्ये जो काय तुमचा चौथा राऊंड होईल किंवा चौथ्या राऊंडच्या नंतर समजा जे काय, जसे की लास्ट इयर जवळपास 8 राऊंड झालते आणि 8व्या राऊंडचा जो कट ऑफ होता लास्ट इयरचा तुम्ही बघितला असेल, तर जवळपास सर्व कॅटेगरीचा तुम्हाला एक 278 ते 279 च्या आसपास बघायला मिळाला होता। देन एसटी कॅटेगरीचा 217 पर्यंत कट ऑफ तुम्हाला बघायला भेटला होता। तर जे काय चौथा राऊंड राहील त्याच्यानंतर जे काय राऊंड होतील समजा, तर त्यामध्ये खूप कमी स्कोरवर पण अलॉटमेंट होऊ शकतं, पण ते लकीली राहतं। तुम्हाला जर सीट नाही भेटली किंवा ज्या विद्यार्थ्याला चौथ्या राऊंड मध्ये सीट भेटली आणि त्यांना अचानक जर समजा ड्रॉप करायचा विचार घेतला तर ती सीट वॅकंट राहते आणि ती सीट मग नंतर जो विद्यार्थी कमी स्कोरला असेल त्याला पण अलॉटमेंट होते। ही गोष्ट लक्षात घ्या। पण जर समजा तुम्हाला खात्रीशीर सीट हवी असेल तर तुम्हाला हा कट ऑफ जो आहे तो एक्सपेक्टेड कट ऑफ घेऊन चलणं खूप गरजेचं आहे। शेवटी तुम्हाला जी काय 5व्या किंवा 6व्या किंवा 7व्या राऊंड मध्ये जी सीट मिळते ना, तर ती लकीली सीट असते, किंवा मग एखाद्या वेळेस जर तिकडे नवीन कॉलेज पार्टिसिपेट झाले तर तुम्हाला आणखीन कमी स्कोरवर पण अलॉटमेंट होऊ शकतं। पण जर तुम्ही समजा बीएमएस साठी ट्राय करणार आहात, नाही भेटलं तर ड्रॉप करायची कॅपॅसिटी ठेवत असाल तर देन तुम्ही लास्ट पर्यंत बीएमएस ला ट्राय करा। तुम्हाला यापेक्षा 10 किंवा 20 किंवा 30 मार्कांना कमी स्कोरवर पण अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो। जसं की लास्ट इयर मी तुम्हाला सांगितलं 278 पर्यंत जे आहे ते तुम्हाला लगभग अलॉटमेंट होताना दिसून येत आहे। तर पहा, हा जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे, तर मी एमबीबीएस गव्हर्नमेंट, एमबीबीएस प्रायव्हेट, देन जे काय बीडीएस गव्हर्नमेंटचे सीट असतील किंवा मग बीएमएस गव्हर्नमेंटचे सीट असतील ना, किंवा वेटरनरीला किती विद्यार्थी जात आहे, ऑल इंडिया कोट्यामध्ये किती विद्यार्थी जातील, तर त्यानुसार मी तुमच्याबरोबर एक एक्सपेक्टेड कट ऑफ शेअर करत आहे। ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। पहा, जर समजा आता आपण विचार केला जी काय समजा आपली एससी कॅटेगरी आहे, एससी कॅटेगरीसाठी विचार केला तर एक 375 प्लस जर तुमचा नीट स्कोर येत असेल 2024 मध्ये, तर तुम्हाला जे आहे ते सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो। आणि हा जो कट ऑफ आहे तो लगभग चौथ्या राऊंड पर्यंत मी कॅल्क्युलेट केलेला आहे। चौथ्या राऊंडच्या नंतर जी काय तुम्हाला सीट मिळणार आहे ती सीट तुमची लकीली राहणार आहे। ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। त्यानंतर जर समजा आपण एसटी कॅटेगरीसाठी विचार केला तर 280 प्लस जर तुमचा स्कोर येत असेल तर तुम्हाला या ठिकाणी सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो स्टेट कोट्याच्या काउन्सिलिंग मधून। देन जो 15% ऑल इंडिया कोटा राहतो ना, तर तिकून थोडी वेगळी कंडिशन पण राहू शकते। ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। त्याच्यानंतर जर समजा आपण विचार केला व्हीजे कॅटेगरीचा, तर जवळपास 350 प्लस जर तुमचा स्कोर येत असेल तर तुम्हाला बीएमएस सेमी गव्हर्नमेंट किंवा जे काय प्रायव्हेट कॉलेज राहताना तिथं सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो महाराष्ट्र स्टेटमध्ये। फक्त तुमच्याकडे कॅटेगरीचे पूर्णच्या पूर्ण डॉक्युमेंट हवे। देन त्याच्यानंतर एनटीबी कॅटेगरीचा विचार केला तर 360 प्लस जर स्कोर येत असेल तर तुम्हाला 2024 मध्ये बीएमएस ला सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो राज्यामध्ये। त्याच्यानंतर जर समजा आपण विचार केला एनटीसी कॅटेगरीचा, ते एक 375 ते 380 जर समजा तुमचा स्कोर येत असेल तर तुम्हाला सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो। पहा, आता ही जी कॅटेगरी राहते ना, एससी कॅटेगरी किंवा मग व्हीजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, तर तुम्हाला लगभग सेम कट ऑफ पण बघायला मिळू शकतो। ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। त्याच्यानंतर जर समजा आपण एनटीडी कॅटेगरीचा विचार केला तर तुम्हाला एक 380 जर प्लस तुमचा स्कोर येत असेल तर तुम्हाला एनटीडी कॅटेगरीमधून बीएमएसचं एक सेमी गव्हर्नमेंट कॉलेज बघायला मिळू शकतं। त्याच्यानंतर जर समजा आपण पुढची कॅटेगरी बघितली जी की आपली ओबीसी कॅटेगरी, तर 380 प्लस येत असेल तर तुम्हाला ओबीसी मधून जे आहे ते बीएमएसचं एक प्रायव्हेट कॉलेज महाराष्ट्रामध्ये मिळण्याचा चान्स लागू शकतो। त्यानंतर जर समजा आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला तर ओपन कॅटेगरीमधून एक 385 प्लस तुमचा स्कोर येत असेल तर तुम्हाला या ठिकाणी ओपन कॅटेगरीमधून पण सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो। बाकी जे ईडब्ल्यूएसचे रिझर्वेशन असताना सीट अलॉटमेंटसाठी ते तुम्हाला प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजसाठी मेडिकल फील्डमध्ये बघायला मिळत नाही आहे। ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। तर तुम्हाला सीट अलॉटमेंट जरी ओपन मधून झाली तरी तुम्हाला या ठिकाणी ईडब्ल्यूएसचा पूर्णच्या पूर्ण बेनिफिट जो आहे तो प्रायव्हेट कॉलेजमध्ये फी स्ट्रक्चरच्या बाबतीत मिळून जाईल। त्याच्यानंतर जर समजा आपण एक एससीबीसीचा विचार केला तर एक 375 प्लस जर तुमचा स्कोर येत असेल 2024 मध्ये तर तुम्हाला बीएमएसचं प्रायव्हेट कॉलेज मिळण्याचा चान्स या ठिकाणी आहे। आणि तुम्हाला जर एक बेटर कॉलेज हवा असेल तर तुम्ही ऑल इंडिया कोटा 15% ची काउन्सिलिंग करू शकता, जेणेकरून की तुम्हाला एखादं कॉलेज मिळणार होतं पण त्याच्यापेक्षा बेटर कॉलेज पण तुम्हाला मिळू शकतं। तर
पहा हा जो कट ऑफ होता त्याच्याबद्दल मी तुमच्याबरोबर सविस्तर माहिती शेअर केली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा. जर तुम्हाला आमचा पेड काउन्सिलिंग जॉईन करायचा असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका. आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग बद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये शेअर करू. त्याचबरोबर जर समजा तुम्हाला आमच्या थ्रू कॉलवर बोलणं असेल किंवा तुमचा प्रत्येक डाऊट सॉल्व्ह करणं असेल किंवा येणारी प्रत्येक अपडेट तुम्हाला हवी असेल किंवा जे काय फीस राहते किंवा कट ऑफ राहते कॉलेजची त्याची जर नोटीस तुम्हाला हवी असेल पर्सनली आणि तुमचा 2024 ची ॲडमिशन प्रोसेस क्लोज होईपर्यंत तुमचा प्रत्येक डाऊट तुम्हाला आमच्यासोबत कॉलवर बोलून किंवा व्हॉट्सअपवर सॉल्व्ह करायचा असेल तर आमचा एक पर्सनल गाईड कोर्स आहे ज्याचा की एक 500 रुपीज तुम्हाला चार्ज बघायला भेटतो. तर तुम्ही व्हॉट्सअपवर पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. आम्ही तुम्हाला पूर्णच्या पूर्ण इन्फॉर्मेशन खात्रीपणे शेअर करू.